अरे वा, एकदम चुलीत भाजलेलं विस्त्यात भाजलेलं वांग्याचं भरीत एकदम टेस्टला असं भन्नाट झालेलं आहे. म्हणजे तुम्ही पण असं पद्धतीनं थोडंफार करून पहा आणि मग पहा चवीला किती भारी लागतं ते. नाहरी मंडळी, तर पहा हे वांगे किती मोठे मोठे दिसायले. तर हे भरतासाठी आणलेले वांगे. तर आमच्या गावात परवाच बाजार झाला. दर शुक्रवारी आठवडी बाजार असतो. तर मी बाजारातून मुद्दाम भरतासाठी अशी मोठमोठी वांगे आणलेली. तर 2 दिवस झालं काय भरीतच करणं झालं नाही. तर चला तर म्हणलं आज मस्तपैकी आपला चूल पेटलेले आणि पाणी पण आंघोळीचं तापते, विस्तू पण असा भरपूर पडलेला आहे. तर आपल्याला ह्या विस्त्यामध्ये हे वांगे भाजायचे. तर चला तर मी काय करणार आहे, हे वांगे भाजताना याला नाही का असं थोडंसं वरून तेल लावणार आहे ह्या वांग्याला भाजताना, म्हणजे जास्त करपल्या जात नाही. तर पहा असं वांग्याला तेल लावलेले. तर आता मी काय करणार आहे, ह्या विस्त्यामध्ये असे थोडंसं विस्तू उकरून त्यातमध्ये घालणारे वांगे. मी अशा पद्धतीनं मोठमोठे 3 वांगे विस्त्यामध्ये पुरून ठेवणार आहे. कारण जितके घरात आपल्याला खाणार आहे तेवढ्या पुरतंच मी असं भरीत करणार आहे. तर चला तर मोठे मोठे 3 वांगे आता याच्यावर मी विस्तू लोटून असे मस्त एक 5-10 मिनिटाचे ठेवायचे, जास्त करू. भाजले मस्तपैकी वांगे. आता टोमॅटो पण घालू याच्यामध्ये. तर टोमॅटो पण मस्तपैकी भाजलेले. आता ही याची साल सोलून घ्यायची, वरची काढायची. हे भाजले 3 वांगे आणि हे 1 टोमॅटो याची साल काढून घेतली पूर्ण. आता किडका आहेत का बघू ते. हा 3 फोडले, बिलकुल असं किडकं नाही. आता हे चला ह्याची भरताची आपण बाकीची तयारी करू. आता हे वांगे आणि टोमॅटो भाजलेले एकत्र केलेले साल काढून. त्यासाठी कांदे 2 कापलेले मोठे आणि भरपूर सारा लसूण कट केलेला आहे. जिरं घेतली, हळद घेतली आणि आपली हिरव्या मिरच्याचं बनवणार तर त्यासाठी मिरच्या धुवून असं कुटून मी त्याचा ठेच झाली तयारी. आता आपण लोखंडी कढईत मस्त भरीत बनवणार आहे. आपण चूल तर अगोदरच पेटलेले आंघोळीच्या पाण्यासाठी. चला ते कढई गरम करून घेऊ. मस्त तेल गरम झालेले. आता आपण याच्यात कट केलेलं लसूण घालणार आहे. मी कुठून घेतलं नाही, कट केलेलं आहे. छान लागतं असं भरतासोबत दाताला लागल्यानंतर. जिरं घालणार आहे. आता मी भरतो थोडा कांदा घालणार आहे. चांगला लालसर होतं परतून घ्यायचं. माझ्या गच्चीवर लावलेला लसणाची पात पण आणलेली आणि आपण पोरीनं कोथिंबीर पण वरी गच्चीवर लावलेली. कोथिंबीर आणि लसणाची पात ताजी आणलेली तोडून हे धुवून दे थोडी. भरपूर सारा लसूण घातला मस्त लाल तळलेले. कांदा पण लाल होते छानपैकी परतायचं. आणि इकडं धुवून लसणाची पात पण बारीक कट करून घालणार आहे त्याच्यामध्ये. मी काय करणार आहे, हिरव्या मिरचीचा ठेचा केलेला आहे. कारण तुम्ही लाल तिखट पण वापरू शकता, पण मी हिरवी मिरची केलेले कारण छान लागते. तुम्ही लाल तिखटाचं पण बनवू शकता. त्यामुळे चला आपण मिरचीचा बनवून घेऊ. आता हे पण छानपैकी परतून घ्यायचं. मध्येच मी थोडीशी लसणाची पात पण घातलेली. ते पण छानपैकी कांद्यासोबत परतून घ्यायचं. याचं भरीत प्रत्येक जण करते, पण प्रत्येकाच्या आपापल्या करण्याची पद्धत वेगळी असते. त्याला म्हणजे मी सगळे कांदे भाजून मस्त तयार केलेलं थोडीशी थोडक्यात शेअर करावं म्हटलं. मी टमाटर पण चुलीमध्ये भाजलेले, त्यामुळं मी वरून फोडणी घालणार नाही. पैकी परतले. ह्यातून थोडीशी कोथिंबीर घातली आणि थोडीशी वरतून टाकायला ठेवलेलं परतले. आता ह्याच्यामध्ये मी भरीत घालून घेणार आहे अगोदर. ह्याच्यामध्ये थोडंसं जी हळद घातली, काय चवीनुसार घालायचं आणि याला थोडंसं चांगलं 1-2 मिनिट परतून घ्यायचं. भरीत तयार होतं. कोथिंबीर पण वरून घेतली आणखी. तर मंडळी पहा झालं भरीत तयार. आता भरीत तर तसं प्रत्येकजणच करतं, पण पाणी चुलीमध्ये वांगी भाजली, त्यामध्ये टमाटर भाजलं आणि हिरव्या मिरचीचं भरीत. प्रत्येकाची भरीत करण्याची पद्धत वेगवेगळी असते. तर चला तर मी आज गावरान पद्धतीने वांग्याचं भरीत तयार केले. आवडल्यास मला जरूर कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण थोडंफार करून पहा. आणि तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि न विसरता सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया का पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. रामकृष्ण हरी.